या प्रकरणामध्ये आपण याच्यातला जो आरोपी आयन अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला अजून आपण कोर्टासमोर हजर केलं होतं. कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे. हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टीम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे. किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकल्या असतील? निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे. डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे. त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टीम आहेत म्हणून. तो एकच होता मुलगा की त्याच्यासोबत आणखी टोळी असते असं बोललं? सध्या तरी तो एक आहे. त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय हे व्हिडिओ त्यानं कोणाला सेंड केले याची माहिती आपल्याला त्यामध्ये घेता येईल. साधारण किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे? हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय. अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला आता ते टेक्निकली बघावं लागेल. संपूर्ण जे पीडित महिला या तरुणी आहेत त्या याच गावातल्या की अनेक बाजूच्या गावातल्या? नाही, त्यांची आपण आता इथल्याच नाही आजूबाजूच्या आहे, परंतु त्यांची ओळख आपल्याला आता या ठिकाणी डिस्क्लोज करता येणार नाही. परंतु तो सांगतोय की फक्त परतवाडा नाही, इतर ठिकाणच्याही मुलगी, अमरावतीपासूनही मुली त्याच्यासोबत. हा जो आरोपी आहे हा आरोपी अनेक राजकीय जो पक्ष आहे त्यांनी निगडीत असल्याचं बोललं जात आहे. नाही, अजून त्याचं प्रोफाईल आता बघूया काय त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं, तर कोणत्या पक्षाशी संबंधित आहे वगैरे बघता येईल नंतर. त्याच्या किती आयडी आहे, किती आयडीवरून व्हिडिओ जो आहे तो तपासाचा भाग आहे. अजून सध्या तरी आयडी मला अमरावती जिल्ह्यामधल्या परतवाडा इथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे. एक मोहम्मद अयान आणि मोहम्मद झोयान या दोन माहीत असलेल्या मुलांनी साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेले आहे आणि ते सगळे हिंदू मुलींचे, बहुतांश हिंदू त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींचे फोटो आहे, व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते मुलींना ब्लॅकमेल करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात. याबद्दल तक्रार 3 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे. दुर्दैवाने अमरावतीच्या ग्रामीण पोलिसांनी यावर अजूनपर्यंत कारवाई केली नाही. जेव्हा मी फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कोणी तक्रार दाखल केली नाही आणि म्हणून आम्ही सगळेजण, शिवरायभाऊ कुलकर्णी, महिला नगरसेविका, सगळेजण आम्ही इथे आलो. अब देखो, कहने का तो ऐसा है, मैं तो ये बोलता किसी ने कोई भी संगठन हो या कोई भी पार्टी हो, इसमें राजनीति नहीं होने को ना. इसमें साफ दिल से अपनी बहन समझ के, अपनी बेटी समझ के इसमें सब लोगों ने मेहनत करने को ना. और जो शख्स है, जो भी है वो लड़का मोहम्मद अयान पे कड़ी से कड़ी कार्रवाई करने की कोशिश करो. और आपके पास में राजनीति, जिसके पास में राजनीति पावर है, जो भी नेता के पास में, उसका पावर अब इस्तेमाल करो पावर को, वो लड़के को सज़ा दिलाने में. और मेरी सबसे गुजारिश यह है, जितने भी लड़कियों के माँ बाप है वो अपने अपने बच्चों पे ख्याल रखें.